नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहोत आज सर्व विद्यार्थी टॉपिक टेस्ट देताना आपल्याला दिसत आहेत. कारण आपल्याकडं आठवड्यातून 2 पेपर फिक्स होतात. त्यामध्ये दर रविवारी होणारा पेपर हा साप्ताहिक पेपर असतो आणि आठवड्याच्या मध्यंतरी कधीही मंगळवार, बुधवार, गुरुवार असा जसा टॉपिक संपल त्याप्रमाणे टॉपिक टेस्ट घेतली जाते. तर टॉपिक टेस्ट सोडवण्याचा विद्यार्थ्यांना फायदा कसा होतो की जो भाग शिकवलेला आहे त्या भागावर घेतला गेलेला पेपर आणि त्या भागावर घेतले गेलेले प्रश्न हे महत्त्वाचे प्रश्न निवडून पेपर तयार केला जातो आणि त्याच्यातले जे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन विद्यार्थ्यांना पेपरसाठी निवडले जातात आणि त्यामधून त्यांची परीक्षा घेतली जाते. तर ज्या वेळेस यांना फायनल परीक्षेला हे पेपर किंवा हे क्वेश्चन येतात त्यावेळेस त्यांना ते क्वेश्चन इझी वाटायला लागतात आणि त्यामुळं टॉपिक टेस्ट सोडवल्यामुळं या विद्यार्थ्यांना त्यांच्या मनावरचा ताण जो आहे तो हलका होतो आणि आलेला प्रश्न परीक्षेत पाहून त्यांना हा प्रश्न इझी आहे आणि तो आपल्याला सहजासहजी सोडवता येऊ शकतो याचंही त्यांना एक आत्मविश्वास वाढतो. तर अशाच पद्धतीनं आपण दर आठवड्याला टॉपिक टेस्ट घेतो आणि प्रत्येक रविवारी ही साप्ताहिक टेस्ट घेतो. त्यामध्ये मॅथ, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, जनरल नॉलेज या जवळपास सर्वच विषयाच्या टॉपिक टेस्ट आपण घेत असतो. त्यामध्ये टॉपिक टेस्टमध्ये जर चांगले गुण आले तर त्यांना शाबासकी मिळते आणि जर शिकवलेल्या भागावरच जर एखाद्या विद्यार्थ्याला चांगले गुण येत नसतील किंवा आउट ऑफच्या जवळपास किंवा 50 मार्काची परीक्षा आहे आणि त्या 50 मार्कापैकी जर 40-35 असे गुण पडत असतील तर अशा विद्यार्थ्यांचं नेमकं कुठं चुकतं आहे आणि काय कशात कमी पडतात याच्यावर सुद्धा आपण म्हणजे चिंतन करून किंवा त्यांना विद्यार्थ्यांना समोर बसवून त्यांचे काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर विद्यार्थी हे येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी कुठंतरी लडखडत नाहीत किंवा अडखळत नाहीत. ते बिनधास्त राहून पेपर सोडवू शकतात आणि चांगल्या पद्धतीनं चांगले मार्क घेऊन ते त्यांच्या यशापर्यंत त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. तर अशा पद्धतीनं हा झाला लेखी परीक्षेचा भाग. फिजिकलमध्ये सुद्धा विद्यार्थी हे सुरुवातीला कुठंतरी कमी पडतात. त्यांचं स्टॅमिना बनलेला नसतो. त्यांच्याकडं पाहिजे तशी अंतर कव्हर करण्याची किंवा स्टेप घेण्याची किंवा हे करण्याची कुवत नसते. परंतु स्टेप बाय स्टेप लिमिटेड कालावधी झाल्यानंतर हे विद्यार्थी आपल्याला असं दिसून येतं की तेच विद्यार्थी भलेही सुरुवातीला आलेले जे विद्यार्थी 1-2 राऊंड मारू शकत नाहीत तेच विद्यार्थी 2 महिने 3 महिने झाल्यानंतर बऱ्यापैकी 38-40 गुणापर्यंत जाऊन पोहोचलेले असतात. मित्रांनो, 38-40 पर्यंत सराउंडिंग सर्व क्राऊड हा तिथपर्यंत आलेला असतो, परंतु तिथून पुढचा जाणारा क्राऊड हा मेरिटमधला असतो. म्हणून मेरिटमध्ये जाण्यासाठी आपल्याला आपल्या पूर्णपणे प्लॅनिंगनुसार आपल्याला मार्क घ्यावे लागतात आणि त्यानुसारच आपण 42, 45, 43, 47 असा जो स्कोअर आहे तो चांगला स्कोअर आपण उभा करू शकतो. त्यासाठी माझं सर्वांना एकच सांगणं आहे की आपण मेहनत करा, तयारी करा आणि जे काय तुमची तयारी आहे त्या तयारीमध्ये सातत्य राहू द्या. सातत्य हीच एकमेव तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे आणि सातत्याच्या जोरावरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.